लातूरमधील IIB करिअर इन्स्टिट्यूट आणि श्री ट्युटोरियल्स यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित गुणगौरव सोहळा 2026 मोठ्या उत्साहात पार पडला। रीनीट, JEE, MHT, CET सह विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला। बार्शी रोडवरील गिरवलकर मंगल कार्यालय येथे झालेल्या या कार्यक्रमात IIB करिअर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेडचे अकॅडमिक डायरेक्टर बालाजी वाकोडे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रत्येक विद्यार्थ्यानं आईवडिलांच्या त्यागाची जाणीव ठेवून शिक्षणात प्रामाणिक मेहनत घ्यावी। आई वडिलांच्या कष्टाचं चीज करणं ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे। जिद्द, शिस्त आणि सातत्याच्या जोरावर मोठं यश मिळते असं प्रतिपादन केलं। यावेळी IIBचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापकीय संचालक दशरथ पाटील आणि IIB श्री ट्युटोरियल्स लातूरचे संचालक नीलकंठ मिरकले पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यंदाच्या रीनीट 2026 परीक्षेत IIBच्या 59 विद्यार्थ्यांनी 600 पेक्षा अधिक गुण मिळवत संस्थेच्या यशाची परंपरा कायम राखली। यावेळी विद्यार्थ्यांसोबत त्यांच्या पालकांच्या त्यागाचाही विशेष गौरव करण्यात आला। तसेच JEE 2026 मध्ये IIT, IIIT आणि NIT मध्ये प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला। प्रास्ताविकात डॉक्टर राम ठवरे यांनी IIBच्या 27 वर्षाच्या शैक्षणिक प्रवासाचा आढावा घेतला। प्रसिद्ध कवी अरुण पवार यांनी आपल्या कवितांमधून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी संदेश दिला। हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट, लातूर। अतिशय चांगला रिझल्ट आलेला आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत हा रिझल्ट 25 ते 30% एक्स्ट्राचा लागलेला आहे। ठीक आहे, तर एकंदरीत कसा उत्साह होता विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये? अतिशय उत्साही वातावरणात आजचा सोहळा संपन्न झालेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांच्या त्यांच्यासोबत आलेल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो। आणि इथे येणारा, तुम्ही पाहिला असेल, इथे येणारा जो क्राऊड आहे तो खेड्यात पाड्याचा आहे, वाडी तांड्यावरचा आहे। आणि त्या मुलांचे म्हणजे इथल्या काही विद्यार्थ्यांचे जर तुम्ही मनोगत ऐकलं असेल तर काही सालगड्यांचे लेकरं सुद्धा दिल्ली एम्स मध्ये जात आहेत, ही त्यांनाही आनंद आहे। तेवढाच आनंद आम्हाला आहे ज्या एक आदर्श घेऊन ही संस्था निघालेली आहे। आदरणीय गणेश चौगुले सरांनी जे आदर्शाचे मापदंड घालून दिलेले आहेत त्याच मापदंडाला आम्ही फॉलो करून आतापर्यंत कार्य केलेलं आहे। इथून पुढेही त्याच पद्धतीने कार्य करणार। आपण ज्यावेळेस बघतो डॉक्टर होण्यासाठी प्रचंड मोठा खर्च होता असा ग्रामीण भागात अतिशय चुकीची धारणा झालेली आहे। कोणी धारणा केलेली आहे माहित नाही। आता तुम्ही विद्यार्थ्यांचा ऐकला असेल किंवा पालकांचा ऐकला असेल, 90% स्कॉलरशिप आहे। एकतर मुळात फीसच 30 ते 35,000, 40,000 याच्या अवतीभोवती आहे आणि त्यात सुद्धा 90% स्कॉलरशिप आहे। त्याच्यामुळं जो आरोप आहे किंवा जो काही धारणा चुकीची झालेली आहे की खूप काही पैसे घेतात, हे अतिशय चुकीचं आहे। स्कॉलरशिपचे जे विद्यार्थी आहेत कशा पद्धतीने त्या परिस्थितीतून आलेले आहेत, काय सांगा त्यांचा? नाही, एक महाफास्टची म्हणून एक आम्ही एक्झाम घेतो, म्हणजे टॅलेंट सर्च सारखं, आणि पूर्ण महाराष्ट्रातून आजूबाजूच्या जिल्ह्यातून मुलं त्या एक्झाम द्यायला आलेले असतात। त्या एक्झाम मधून जे विद्यार्थी टॉप करतात म्हणजे मार्कनुसार आम्ही त्यांना स्कॉलरशिप देतो। अगदी 90% 30% स्कॉलरशिप असते। संदर्भामध्ये एक निगेटिव्ह वातावरण पसरलं होतं, अशामध्ये आता रीनीटचा एक्झामचा रिझल्ट लागलेला, तर काय सांगेल? नक्कीच सुरुवातीला ज्यावेळेस 3 मेची एक्झाम झाली आणि त्याच्यानंतर असं निदर्शनास आले की पेपर लीक झाला आणि पेपर फुटला, तर विद्यार्थी अतिशय म्हणजे डिप्रेशनमध्ये गेले, बरेचसे इतके नाराज होते आणि त्यानंतर काय करायचं हा त्यांच्यासमोर प्रश्न होता। तर विशेष करून IIBनं अशा विद्यार्थ्यांना खूप मानसिक आधार दिला, सपोर्ट दिला आणि पुन्हा तयारीला लागलो आम्ही आणि विद्यार्थ्यांची तयारी करून घेतली, मेहनत करून घेतली, विद्यार्थ्यांनी सुद्धा मेहनत केली आणि आज बघताय तुम्ही आजचा हा कार्यक्रम, यामध्ये टॉपमोस्ट रिझल्ट आणून आज एम्स सारख्या कॉलेजला सुद्धा मुलं जात आहेत। नक्कीच त्याचा मानसिक त्रास मुलांना झालाच, सर्वांनाच झाला, पण असं पुन्हा होऊ नये अशी काळजी घ्यावी असं मला वाटतं। ठीक आहे, आपण 60 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान केला, पालकांचा केला, त्यांना बक्षीस सुद्धा दिलं। IIBच्या वतीनं येणाऱ्या पालकांना किंवा 10वी-12वीला असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना, विद्यार्थ्यांना काय सांगू इच्छिता? आमचं एकच सांगणं आहे की तुम्ही एखाद्यावर कुठली गोष्ट चुकीची झाली असेल तर त्याच्यावर 100% त्या गोष्टी नेहमीच होतात असं नाही।
कुठल्याही गोष्टी ह्या सुधारणा होत असतात. त्यामुळे कोणी जरी केला असेल तरी तो एखाद्या वेळेस पालकांना त्रास वाटतो आणि असे वाटू शकते की पुढे काय असंच होणार आहे का. पण नाही, तुम्ही नक्की विश्वास ठेवा मेहनतीवर. IIB सारखी इन्स्टिट्यूट आहे की मेहनत करून घेते. तुम्ही नीट असेल किंवा जे असेल याच्या परीक्षेच्या तयारीला या. IIB त्याच्यामध्ये स्कॉलरशिप देते. गरीब होतकरू विद्यार्थी असतील त्यांना नक्कीच IIB मध्ये उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी संधी आहे. पांडुरंग, काय सांगशील? IIBच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये तुझं नाव आलेलं आहे, तुझं सत्कार झालेला आहे. काय तुझं नाव आहे, गाव कोणतं आहे, कितव्या रँक मध्ये तू आलेला आहे? तर पहिले तर मी यावेळेस नीट दिली होती. मला 626 स्कोअर आहे. ऑल इंडिया रँक माझा 4100 आहे आणि कॅटेगरी माझी OBC कॅटेगरीमध्ये 1629 रँक आहे. आणि माझं नाव वाळेकर पांडुरंग संदीपान. तर मी बीडमध्ये पाटोदा तालुक्यातील एक छोटंसं गाव आहे, ढाळेवाडी गाव आहे. तर त्या गावामध्ये राहणार आहे मी. माझे मम्मी पप्पा म्हणजे शेतकरी आहेत. तर मी तिथून इथे लातूरला आलो आणि IIB वरती विश्वास ठेवून मी स्कॉलरशिप टेस्ट वगैरे देऊन इथपर्यंत आलो. आणि पहिलं रिपीट होतं आणि यावेळेस मला 626 स्कोअर आलेला आहे. ठीक आहे. कसं वाटतं IIB मध्ये शिकल्यानंतर, किंवा तिथली शिकवणी कशी वाटते? म्हणजे कसं आहे की IIB मध्ये ना एक शिकवायला पण एकदम जी टीम फॅकल्टी आहे ती एकदम प्रोफेशनल आणि एकदम म्हणजे अनुभवी शिक्षक आहेत. आणि IIB प्रत्येक आपल्या पॉईंटवरती म्हणजे आपण जिथं वीक पडतोय तिथं आपल्याला सपोर्टिव्ह आहे आणि वेळोवेळी आपल्याला मदत करते. विद्यार्थी परिस्थितीचं कारण सांगत असत, काय सांगशील विद्यार्थ्याला? विद्यार्थी म्हणजे की बुवा आसपासच्या गोष्टीवर न जास्त इन्फ्लुएन्स होतात किंवा ते बाहेरच्या गोष्टीवरती जास्त लक्ष द्यायला सुरू करतात. तर ते न करता मुलांना काय करायला पाहिजे की शिक्षकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहायला पाहिजे आणि शिक्षक जे सांगतात ते रेग्युलरली फॉलो करायला पाहिजे. डेली प्रॅक्टिस आणि सातत्य ठेवायला पाहिजे, तर नक्कीच होऊन जाईल. काय कसा अनुभव राहिलेला IIB मध्ये आणि एकंदरीत तुझ्या यशाबद्दल काय सांग? सर, माझं नाव अनुज राठी. मी इचलकरंजी या शहरातून इथं लातूरला 2 वर्ष शिकायला होतो. मी जेव्हा 11वी मध्ये इथं आलतो तेव्हा पहिल्यांदा म्हणजे असं नवीन नवीन वाटत होतं मला लई. पण जेव्हा 2-3 महिने झाले शिक्षकासोबत कॉन्टॅक्ट चांगला झाला तर इथं अभ्यास करायला पण लई मजा येऊ लागली. आणि सर पण चांगलं म्हणजे डाऊट सेशनमध्ये पण प्रत्येक डाऊट क्लिअर करायचे आमचे. आणि मार्क जरा कमी आले तरी सर आमच्यासोबत असायचे की सांगायचे तुम्ही करा, तुमचं होणारच आहे. तुम्ही फक्त चांगल्या कॉलेजसाठी अभ्यास करा, ते तुमचं गव्हर्नमेंट फिक्स होणारच आहे. फक्त तुम्ही एमसाठी अभ्यास करा. मला यावर्षी 567 आहे. काय सांगशील विद्यार्थी? मी सांगणार की फक्त म्हणजे असं एकदा मार्क कमी आले की असं बसायचं की माझं होणार नाही, फक्त करत जायचं. ते नीटमध्ये गॅरंटी होणारच आहे तुमचं. फक्त असं उदास नाही व्हायचं कधी पण मार्क कमी आले तर. मी जेव्हा 10वी मध्ये होतो माझ्या घरी एक महासत्ताचा न्यूजपेपर येते. तेव्हा मी बघितलो IIBचे म्हणजे रँक बघितलो. तेव्हा मी पाहिलो की 600च्या वरती लई म्हणजे लई विद्यार्थी असायचे इथून. म्हणून माझा विचार आला की आपलं पण इथं लातूरला जाऊन बघायचं एकदा की 600 वरती आले सिलेक्शन तर होते. असं जरुरी नाही की प्रत्येक असं टॉपच असायचं. पण गव्हर्नमेंट भेटला तरी पण चांगलं आहे. मी ते पेपरमध्ये बघूनच इथं आलतो. असं कोण सजेशन दिला नव्हता मला. काय सांगाल आपला विद्यार्थी आपल्या या ठिकाणी यशस्वी झालेला आहे, एकंदरीत पॅरेंट्स म्हणून आपले काय बघतात? पहिल्यांदा मुलाचं हॅपी कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि ह्या संपूर्ण यशामध्ये टीम IIB लातूरमध्ये आम्ही इचलकरंजी लातूरला शिक्षणासाठी आलो. इचलकरंजीमध्ये फक्त IIBची एकदा ॲड बघितली होती. ते ॲडने मुलाला एवढा वेळ लावला की नाही समजला काही करायचं. पप्पा मला लातूरला जायचं आणि IIBमध्येच ॲडमिशन घ्यायचं. इथं आले 2 वर्ष इथं राहिलो आणि आज तरी ते करून दाखवलं. त्याच्यामध्ये सर्वात मोठा वाटा आहे ते IIBच्या टीमचा. त्यासाठी आय एम व्हेरी मच थँकफुल टू IIB टीम लातूर. आम्ही सर्व ठिकाणी ऐकलं आहे. इचलकरंजीमध्येही आमच्या अवतीभवती सर्व क्लासेसमध्ये फक्त लातूर पॅटर्न म्हणून क्लासेस चालवले जातात. पण जे लातूर पॅटर्न इथेच आम्ही बघितलेलं आहे ते खरंच लातूर पॅटर्न आहे. बाकी सर्व ठिकाणी उगाचच नावाने प्रचिती करत असतात. पण जे काय लातूरमध्ये शिकवलं जातं दॅट इज ॲक्च्युअल लातूर पॅटर्न. आणि त्याचा सर्वात मोठा फायदा माझ्या मुलाला झाला आहे. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये त्यांनी नीट क्रॅक केला आहे. होपफुली त्या सर्वात चांगलं MBBS साठी कॉलेज भेटेल. अब तक के लिए बस इतना ही. फिर होगी आपसे मुलाकात. तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए हिंद नमा न्यूज. ऐसे ही लेटेस्ट अपडेट पाने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें और तुरंत नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन प्रेस करना ना भूलें. यदि आप हमें फेसबुक या इंस्टाग्राम के माध्यम से देख रहे हैं तो हमारे पेज को फॉलो जरूर करें. धन्यवाद.